खरं रूप कधी ना कधीतरी समोर येतच। आज मी तुला दाखवतो तुझं खरं रूप। हे आहे तुझं खरं रूप। पुन्हा जर माझ्यात आणि मंजिरीमध्ये यायचा प्रयत्न केलास तर तुला आयुष्यभरासाठी विद्रूप करून टाकेन। मुळात आपली स्वतःची कंपनी असताना दुसरीकडे नोकरी करायला जायची गरज काय आहे प्रिया? मावशी, मी जर आपल्या कंपनीत काम केलं तर ते मला वेगळी ट्रीटमेंट देतील। म्हणजे मला मालकच समजलं जाईल आणि माझ्या लायकीपेक्षा जास्त मला काहीही नकोय। आधीच्या घराने खूप प्रेम दिलंय मला, सगळे आधार गेलेले असताना मला सांभाळले। आणखी उपकार नकोत। प्रिया, पुन्हा असं बोलायचं नाही हं? मला अजिबात आवडलेलं नाहीये। तू प्लीज गैरसमज करून नको घेऊस। आणि तसे आता फक्त इंटरव्ह्यू साठी चालले, जॉब मिळायचा आहे। ठीक आहे, तुला जायचंय, तुझ्या पायावर उभं राहायचंय, जा जा तू पुण्याला। पण एक लक्षात ठेव, तिकडे गेलीस म्हणजे सगळं संपलं असं नाही। तू तिथे कुठे आहेस, काय करतेयस, तुझं काय चाललंय हे मला कळत राहायला पाहिजे सतत। बरं प्रिया, मी ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितलीये, कधी जायचं ते सांग फक्त। पण मी बसचं रिझर्वेशन केलंय ऑलरेडी। काय? आई आहो प्रिया, काय आहे? केवढा लांबचा प्रवास आहे हा, तू बसनं जाणार का? मंजिरी, मी तिथे इंटरव्ह्यू साठी चालले, गाडीने गेले तर बरं नाही दिसणार ते। तू आज माझं काहीच ऐकायचं नाही असं ठरवलेलं दिसतंय। ते काय नाही, मी बस स्टॉप पर्यंत सोडायला येणार आहे आणि तू नाही म्हणणार नाहीस, ओके? आणि हो, तुझ्यासाठी मी दशम्या करते, त्या सोबत घेऊन जायच्या, ओके? अरे हो, अगं हिच्यासाठी फराळचं करून ठेवलं, तेही बांधायचं। चल आलो ग। हो प्रिया, मला कळेल का हे समजा काय चालले ते? आणि वेळ आली की कळेल। मी कायमची चालली नाही, परत येणार आहे लवकरच।